कुणाच्या बापाची. अरे शिक्षण आमच्या हक्काचे. नाही कुणाच्या बापाची. अरे शिक्षण आमच्या हक्काचे. नाही कुणाच्या बापाची. अरे अजित पवार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे लय 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 अत्याचार. अरे लय 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 अरे लय 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 अत्याचार. लय 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 अत्याचार. वंचित बहुजन आघाडीचा. वंचित बहुजन आघाडीचा. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा. संशोधक विद्यार्थी तुटीचा. अजित पवार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अजित पवार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. संजय शिरसाट मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अजित पवार होश में. होश में आओ, होश में आओ. अजित पवार होश में. होश में आओ, होश में आओ. होश में तुमको आना होगा. आना होगा, आना होगा. होश में तुमको आना होगा. आना होगा, आना होगा. वरना जूता खाना होगा. आना होगा, आना होगा. अजित पवार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अजित पवार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. एकनाथ शिंदे मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. संजय शिरसाट मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. बीजेपी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे शिक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. अरे शिक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या अरे बापाचं. scholarship आमच्या हक्काची. नाही कुणाच्या अरे बापाची. scholarship आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. अरे अजित पवार होश में आओ. होश में आओ, होश में आओ. अरे होश में तुमको आना होगा. आना होगा, आना होगा. अरे देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे फिलॉसॉफी आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. अरे फिलॉसॉफी आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. अरे अजित पवार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे एकनाथ शिंदे मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे अजित पवार होश में आओ. होश में आओ, होश में आओ. अरे होश में आके काम करो. काम करो, काम करो. अरे धंदे भरणाऱ्याचं करायचं काय. खाली मुंडावर पाय. अरे या 10वी नापासचं करायचं काय. खाली मुंडावर पाय. अरे पीएचडीचा अपमान करणाऱ्याचं करायचं काय. खाली मुंडावर पाय. अरे मनुवादी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे अजित पवार को बैक. Go back, go back. अरे अजित पवार आपको पंडित को. Let's go, get पंडित को. अरे देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे एकनाथ शिंदे मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे जय 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 भीम. जय भीम, जय भीम. अरे फुले चाहो जय भीम. जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. राष्ट्रपती शाहू महाराजांचा. महात्मा फुलेंचा. वंचित बहुजन आघाडीचा. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा. अजित पवार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अजित पवार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. शिक्षण विरोधी अजित पवारचं करायचं काय. खाली मुंडावर पाय. शिक्षण विरोधी अजित पवारचं करायचं काय. खाली मुंडावर पाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं करायचं काय. खाली मुंडावर पाय. समाज कल्याण निधी विरोधी संजय शिरसाटचं करायचं काय. खाली मुंडावर पाय. अजित पवार जबाब दो. जबाब दो, जबाब दो. मुख्यमंत्री जबाब दो. जबाब दो, जबाब दो. नरेंद्र देवेंद्र मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. संजय शिरसाट मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा. जनशीप आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. जनशीप आमच्या हक्काची. नाही कुणाच्या बापाची. शिक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. नरेंद्र देवेंद्र मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. अजित
का? अरे बाला साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे या अजित पवारचं करायचं काय? आणि मुर्दाबाद, अरे राष्ट्रवादी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद. अरे अजित पवार गो बॅक. Go back, go back. अरे धरणा भरणाऱ्याचं करायचं काय? आणि मुर्दाबाद, अरे एकेका घरात 5-5 खासदार असलेल्याचं करायचं काय? आणि मुर्दाबाद. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा सम्राट विद्यार्थी आंदोलनाचा शिक्षण विरोधी महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? आणि मुर्दाबाद. पोस्टर अजित पवार पोस्टर कुठे हे पण पकडा पुढे त्याला आज आपण आंदोलन करताय, काय विषय? सध्या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे 10वी पास उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार PhD संशोधक विद्यार्थ्यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करत आहेत. त्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजित पवारांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की या ठिकाणी पूर्वी देखील ते असं म्हटलं होतं की PhD करून PhD होल्डर विद्यार्थी काय दिवे लावणार आहेत आणि काल देखील ते म्हटले की शिष्यवृत्ती करण्यासाठी विद्यापीठामध्ये एका कुटुंबातील 5-5 लोक संशोधन करत आहेत, PhD करत आहेत. म्हणजे त्यांचा बोलण्याचा मतीत अर्थ असा आहे की PhD करणारे संशोधक विद्यार्थी फक्त पैसे कमवण्यासाठी, पैसे मिळवण्यासाठी संशोधन करत आहेत. आमचं अजित पवारांना अशा पद्धतीचं आव्हान आहे की तुम्ही शिक्षणामध्ये जे 5-5 लोक PhD करतायत, अजित पवारने संबंध महाराष्ट्रात नाही तर देशभरातील एक तरी उदाहरण असं दाखवून द्यावं की त्या कुटुंबामधून 5 लोक PhD करत आहेत किंवा 5 लोक संशोधनासाठी आलेले आहेत. उलट आमचं अजित पवारांना आव्हान आहे की तुमच्या घरामध्ये शरद पवार साहेब राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांच्या सुविध पत्नी या राज्यसभेच्या खासदार आहेत, ते स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, सुप्रियाताई खासदार आहेत, त्यांचा पुतण्या रोहित पवार कर्जत जामखेडला आमदार आहे. तुमच्या घरामध्ये 2 आमदार, 3 खासदार, तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री, 5-5 लोक तुमचे सगळे सत्तेमध्ये आहेत. तुमच्या घरांमध्ये तुम्ही जी राजकीय घराणेशाही लादलेली आहे, तुम्ही राजकीय जो फायदा घेताय त्याला लपवून तुम्ही आमच्यासारख्या गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य कुटुंबातून संशोधन करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी आलेल्या लोकांना तुम्ही नावं ठेवतात. त्याच्या विरोधामध्ये आज वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं आज या ठिकाणी अजित पवारांचा आम्ही निषेध करत आहोत. अजितदादांनी असंही म्हटलंय का जे PhD ला संशोधनासाठी जे विषय घेतले जातात, काही विषय बिनकामाचे आहेत. या प्रश्नाकडे कसं बघायचं? PhD संशोधनाच्या विषयावरती अजित पवारने बोलणं हे सर्वात मला असं वाटतं की हास्यास्पद आहे. कारण अजित पवार स्वतः जर बघितलं तर 10वी नापास आहेत. 10वी नापास व्यक्तीनं संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे कितीपत योग्य आहे. आणि त्यांची जी बोलण्याची शिवराय भाषा आहे, महाराष्ट्र उभा महाराष्ट्र, त्यांचा जे काही सत्ता अधिकार नाही. अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि सरकारने, मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अजितदादाच्या राजीनाम्याने विद्यार्थ्यांवर जो अन्याय होतोय, PhD धारक असतील, आपल्या विद्यापीठाचा मोठा इश्यू आहे, हे प्रश्न सुटणार आहेत. हे प्रश्न तर अजित पवारांच्या राजीनाम्याने सुटणार नाहीत. खऱ्या अर्थानं जर बघितलं 2014 पासून भाजप सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी रोजगार विद्यार्थ्यांना देऊ. तेव्हापासून चालू झालेलं जुमलेबाजीचं सरकार हे आजपर्यंत आलेलं आहे. मुळात नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण केले, या दोघांनी प्रश्न निर्माण केलेले आहेत. आणि काल जे अजित पवारांनी वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याला कुठेतरी पाठराखण करण्याचं काम देखील मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने या सरकारलाच सत्तेमध्ये राहण्याचा अधिकार नाही, मात्र EVMच्या माध्यमातून लोकांना वेड्यात काढून परत सत्तेत येत आहेत. ह्या सरकारचीच महाराष्ट्राला गरज नाही. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील की त्याबरोबरच येणाऱ्या तत्सम सर्व निवडणुका असतील, या निवडणुकांच्या माध्यमातून महाराष्ट्र दाखवून देईल की नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आम्ही महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही.
सुरू करा घोषणा. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा. तो कुठे गेला? कर भाषण, कर सुरू कर, डायरेक्ट भाषण चालू करतो. हे बघा मागे कुटुंबात उभा राहून घ्या. तुमच्या घरात त्यांच्या घरात मग पाच जण राज्यसभेवर, विधानसभेवर, विधान परिषदेवर आहेत, तर त्यांना पेन्शन घ्यायला पाहिजे, पण विद्यार्थ्यांना फेलोशिप नाही. अरे तुमच्या सिंचन घोटाळ्यापेक्षा हे फेलोशिपचा पैसा हा 1% नाहीये, तर तुम्ही असं आम्हाला का नाव ठेवता? हमेशा मागच्या वेळेस बी तुम्ही विधान परिषदमध्ये की PhD करून काय दिवे लावणार असं म्हणले होते, आणि यावेळेस पण एकाच घरातील 5-5 तुम्ही जणांना म्हणता. तर मला एक उदाहरण द्या तुम्ही 5-5 जणांचं. आणि तुमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत पवार, आदरणीय पवार कुटुंबातील सुप्रियाताई सुळे, ह्या 5 एकरात वांगे 2 कोटीचं उत्पन्न घेतात. ते सांगा ना मग आम्हाला सगळ्यांना. आम्ही बी 2 एकरात 5 कोटीचं उत्पन्न घेऊ. तर या अजित पवारांचा मी PhDचं आज PhDला नाव ठेवलं गेलेलं आहे. उद्या संशोधनाला नाव ठेवलं जाईल, आणि परत मग ज्ञानाला आणि शिक्षणाला बी नाव ठेवलं जाईल. तर याचा मी अजित पवारचा जाहीर निषेध करतो आणि माझं बोलणं थांबवतो. घे म्हणता. सर्वांना जय भीम. कालच्या वक्तव्यामुळे काल जे वक्तव्य केलं आहे अजित पवार यांनी, तर सर्वप्रथम मी याचा निषेध करते. खरं तर हा असा भारत आहे किंवा असा महाराष्ट्र आहे की ज्यामध्ये शिक्षणाकरता विद्यार्थ्याला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं, निषेध मोर्चे काढावे लागतात, तेव्हा कुठे त्याला त्याचे हक्क किंवा अधिकार मिळत असतात. हे अजित पवारांचं जे वक्तव्य आहे हे फक्त एक फेकू माणसासारखं फेकून देणं, त्याला काही म्हणजे त्याला काही असं अभ्यासू व्यक्तीने बोललेलं हे विधान नाहीये. तर जेव्हा अजित पवार म्हणतात की विद्यार्थ्यांचे विषय हे म्हणजे विषयाला कधी त्यांनी वरच्यावर निवडलेलं असतं, तर त्यांना माझं हे सांगणं आहे की हे जे विषय निवडलेले असतात ना, ते हे अगोदर विद्यापीठातून 2 वर्षाचा कालावधी जातो ह्या विषयाला निवडण्याकरता. तेव्हा कुठे आम्हाला हे स्टेप फेलोशिप मिळत असते. तर आणि राहिला बसा प्रश्न की जेव्हा अजित पवार म्हणतात की एका घरात 5-5 विद्यार्थी हे फेलोशिप घेतात, तर त्यांनी मला असं एक उदाहरण दाखव की कोणत्या घरामध्ये 5-5 विद्यार्थी फेलोशिप घेत आहे. म्हणजे तुमच्या घरात जे 5 तुमच्या घरात आमदार खासदार चालतील, पण गरीबाच्या घरात शिक्षण घेणारे किंवा उच्च शिक्षण घेणारे तुम्हाला विद्यार्थी अजिबात चालणार नाही. जेव्हा तुम्ही जर राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये 900 माजी आमदार असे आहेत की त्यांना माजी आमदार आहेत, त्यांच्यावर जर वर्षाचा पेन्शनचा जर विचार केला, पेन्शनचा खर्च जर बघितला तर 54 कोटी दर वर्षाला 54 कोटी आहे. तर मग याचा तुम्ही कधी आमदारांचा लेखाजोखा घेतात का कधी की तुम्ही त्या आमदारांनी काय काम केलेलं आहे म्हणून, आणि विद्यार्थ्यांवर येऊन जाऊन विद्यार्थ्यांवर प्रश्न उपस्थित करतात. विद्यार्थी आघाडीचा, अरे अजित पवार गो बॅक, अजित पवारचं करायचं काय? देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद, संजय शिरसाट मुर्दाबाद. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी चालू आहे, आणि त्या अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये प्रश्नोत्तराच्या वेळेमध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतः अशिक्षित आहेत, जे स्वतः 10वी नापास आहेत, ते वारंवार PhD करणारे विद्यार्थी व शिक्षण क्षेत्राच्या विरोधामध्ये असल्याचं आपल्या सर्वांना जाणवतं. काल अजित पवारांनी एक बेताल पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की संशोधक करणारे जे PhD विद्यार्थी आहेत, एकाच कुटुंबातील 5-5 लोक PhD करत आहेत. तर कशासाठी? तर फक्त स्कॉलरशिप मिळवण्यासाठी, फेलोशिप मिळवण्यासाठी. माझा अजित पवारांना सवाल आहे की तुम्ही 70,000 कोटींचा जो सिंचन घोटाळा केला,
ते 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याच्या पाठीमागे तुमच्या पावलावर पाऊल टाकून तुमचा मुलगा पार्थ पवार याने 1804 करोड रुपयांचा म्हणजे जवळपास 1800 करोड रुपयाचा महार वतन जमिनीचा घोटाळा घडवून आणला आणि 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली. मग माझं तुम्हाला आव्हान आहे की पीएचडी करणं सोपं आहे किंवा पीएचडी करणं अवघड आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की या घोटाळ्यापेक्षा जर एका कुटुंबातील 5-5 लोक पीएचडी करत असतील तर ती अभिमानाची बाब आहे. शिक्षण घेणं ही अभिमानाची बाब आहे. मात्र हे तुम्हाला कळणार नाही कारण तुमच्या कुटुंबातून तेवढं कोणी शिकलेलं नाही. तुम्ही स्वतः 10वी नापास आहेत. त्यामुळे अजित पवारांनी अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करू नये. आणि अजित पवारांना काल सभागृहामध्ये जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जी अजित पवारांची पाठराखण केली आहे आम्ही त्यांचा देखील या ठिकाणावर निषेध करतो. या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या खात्यामधून जो निधी पळवला गेला आणि निधी पळवल्यानंतर संजय शिरसाटांनी मूकसंमती देऊन तो निधी पूर्णपणे दुसऱ्या बाजूला डायव्हर्ट करण्यात आला. आम्ही या माध्यमातून संजय शिरसाटांचा देखील निषेध करतो. आणि येत्या काळामध्ये जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे यांनी जर शिक्षण क्षेत्र आणि पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये जर त्यांनी अशाच पद्धतीचं बरळणं चालू ठेवलं तर महाराष्ट्रातील विद्यार्थी वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन कदापि सहन करणार नाही. आम्ही येत्या काळामध्ये त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन उभा करू. धन्यवाद. शाळेच्या गाण्यांचं फोटो कोणते रे फोटो फक्त फोटो